नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जुलै 2022चा गणित विषयाचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 26. एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांच्या मापांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर त्या कोनाचे त्याच्या पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? तर एक कोन आपण x मानूयात, त्याचा पूरक कोन होईल 180 वजा x आणि त्याचा कोटिकोन होईल 90 वजा x. हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 8:3, म्हणजे 8/3 असं लिहिलं. तिरकस गुणाकार करूयात. या 3 न 180 वजा x ला गुणूयात. 18 त्रिक 54 म्हणजे 540 वजा 3x बरोबर 9/8 म्हणजे 720 वजा 8x. x ची पद एका बाजूला घेऊयात, म्हणजे वजा 3x ह्या 8x कडे घेऊयात. वजा 8x ह्या वजा 3x कडे घेऊयात. वजा 3x अधिक 8x होईल बरोबर 720 वजा 540 होईल. 8x वजा 3x ते येईल 5x आणि 720 मधनं 540 गेलं 180 येईल. x मिळेल आपल्याला. या 5 न या 180 ला भागलं की 36 मिळेल. आता या कोनाचा म्हणजे 36चा त्याचा पूरक कोन असेल 180 वजा 36, तो येईल 144. 36चा पूरक कोन असेल 144, कारण दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश पाहिजे. 36 न 144 ला जर भागलं तर ते 4 येईल, म्हणजे ते गुणोत्तर येणार आहे 1:4. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपयांप्रमाणे किती खर्च येईल? ही वर्तुळाकार बाग आहे. या बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. आता जर या बागेला असं 5 पदरी कुंपण घालायचं म्हटलं तर याचा परीघ माहिती असणं आवश्यक आहे. एकूण खर्च आपल्याला येईल, एकूण खर्च बरोबर परीघ, वर्तुळाचा परिघाचं सूत्र आहे 2 पाय गुणुले पदर घालायचे आहेत 5 गुणुले प्रति मीटरचा दर आहे 50 रुपये. आता 2 गुणुले पायची किंमत आहे 22/7, त्रिज्या आहे 28 गुणुले पदर आहेत 5, प्रति मीटरचा दर आहे 50. 7 1 7, 7 चौक 28. या 4 आणि 5 चा गुणाकार केला तर तो येईल 20. 20/5 100 म्हणजे 44 गुणुले 1000. 4×5 20 आणि 20/5 100 म्हणजे 1000 येईल. आपल्याला एकूण खर्च मिळेल 44,000 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28. वजा 2x वर्ग छेद 3y कंसाचा घन बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे होते. वजा 2 चा घन येईल वजा 8. x वर्गचा घन येईल x चा 6वा घात, छेदाला 3 चा घन येईल 27 आणि y चा घन येईल y घन. तर पर्याय क्रमांक
1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. हे y घन जर आपण वरती घेतलं तर ते y चा वजा तिसरा घात होतो. म्हणजे उत्तर आलं असतं आपलं पर्याय क्रमांक 4 वजा 8 x चा 6वा घात y चा वजा तिसरा घात छेदाला 27. 4 हे एक उत्तर आपल्याला मिळालं असतं. प्रश्न क्रमांक 29 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? तर 7वी संख्या आपण काय केलं असतं बघा, 10 गुणिले 20 यांचा गुणाकार येईल 200. म्हणजे 10 संख्यांची बेरीज आली 200 वजा कंसात 6 संख्यांची बेरीज येईल 15 सक 90 अधिक 3 संख्यांची बेरीज येईल 16 त्रिक 48. आता 200 वजा 90 आणि 48 138. 200 मधनं 100 जर 38 गेलं आपल्याला मिळालं असतं 62. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 30 5 वजा 3b ची बेरीज व्यस्त संख्या 5 वजा 3b ची बेरीज व्यस्त संख्या व वजा 6 अधिक 2b ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती? आता 5 वजा 3b ची बेरीज व्यस्त संख्या येईल वजा कंसात 5 वजा 3b कंस काढून टाकला वजा 5 अधिक 3b झालं असतं कारण वजा वजा अधिक होतं वजा 6 याची बेरीज वस्ती संख्या आली असती वजा कंसात वजा 6 अधिक 2b. आता यांची बेरीज करायची आहे आपल्याला वजा 5 अधिक 3b वजा कंस काढून टाकूयात वजा वजा अधिक होईल 6 वजा 2b यांची जर आपण बेरीज केली 6 वजा 5 घालव म्हणजे 6 वजा 5 त्याला असतं a आणि 3b हे वजा 2b केलं असतं तर त्याला असतं अधिक b. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालं असतं. एकतीसवा प्रश्न खालीलपैकी अयोग्य विधान कोणते म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. 2 व 5 ने निशेष भाग जात असेल तर 10 ने निशेष भाग जातो. 10चे 2 व 5 हे मूळ अवयव आहेत म्हणून यांच्या गुणाकारानं म्हणजे बेपंचे 10 10 ने निशेष भाग जाणार हे विधान बरोबर आहे. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 ने व 3 ने निशेष भाग जातो. 6चे 2 व 3 हे दोन्ही मूळ अवयव आहेत म्हणून यांच्या गुणाकारानं म्हणजे 6 निशेष 6 पण त्या दोन संख्यांना एका संख्येला निशेष भाग जाईल हे पण विधान बरोबर आहे. 7 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम असतात तर 14ला पण 7 ने भाग जातो परंतु ही समसंख्या आहे म्हणून हे विधान चुकीचं आहे. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचे 1 2 3 6 हे सामायिक विभाजक असतात हे विधान बरोबर आहे म्हणजे हे विधान फक्त अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. 32वा प्रश्न खालीलपैकी असत्य विधान कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात हे विधान बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजा एकरूप असतात हे विधान चुकीचं आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात हे विधान पण चुकीचं आहे आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हे विधान बरोबर आहे. ब आणि क अशी 2 विधानं आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 अशी 2 उत्तरं आपल्याला मिळतील.
33 एका इष्टिकाची ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट असून त्यांची उंची लांबीच्या दुप्पट आहे. टाकीचे एकूण घनफळ 4500 घनमीटर असल्यास टाकीची उंची किती? तर लांबी आपल्याला काय दिलेली आहे? लांबी उंचीच्या दीडपट म्हणजे 1.1/2 बी लिहिलं तर दीड म्हणजे 3/2 बी. आता उंची h बरोबर लांबीच्या दुप्पट म्हणजे 2l, पण l ची किंमत आहे 2 गुणिले 3/2 बी. 2 ला 2 कट होईल 3 बी. आता इष्टिकाची तिचं घनफळ आपल्याला माहिती आहे l गुणिले b गुणिले h बरोबर ते दिलेलं आहे 4500. l ची किंमत किती दिलेली आहे? 2/3 बी. 3/2 बी गुणिले बी गुणिले h म्हणजे काय? 3 बी बरोबर 4500. तर आपल्याला बी गुणिले बी घन बरोबर 4500 गुणिले छेदाचे 2 इकडं अंशाला जातील म्हणजे गुणिले होतील भागिले 3 त्रिक 9, 9 एक 9, 9 पाचे 45. हे 2 शून्य इथं देऊन टाकले. 500 गुणिले 2 1000. बी दोन्ही बाजूनी जर आपण म्हणजे बी ची किंमत आली आपल्याला इकडं लिहितो मी बी घन बरोबर 1000. घनमूळ घेऊयात. बी बरोबर येईल 10. आपल्याला काय शोधायचं आहे? तर टाकीची उंची किती? इथं आपण बी ची किंमत ठेवूया. h बरोबर 3 बी आहे. बी आहे 10. 3 गुणिले 10 बरोबर 30. तर त्या टाकीची उंची असणार आहे 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 30 मीटर असेल आणि 3000 सेंटीमीटर अशी 2 उत्तरं आपल्याला मिळतील. चौतीस एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. या चाकाने 400 फेरे पूर्ण केले तर त्याने कापलेले अंतर किती? तर पहा आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. अंतर बरोबर परिघ गुणिले फेरे. तर या चाकाचा परिघ असेल पाय डी गुणिले फेरे असतील 400. आता पायची किंमत असते 22/7 गुणिले व्यास दिलेला आहे 1.4 गुणिले 400. जर हा पॉइंट मी इथं आणला तर इथला 1 शून्य कट होतो म्हणजे आपल्याला मिळेल 22/7 गुणिले 14 गुणिले 40. 7 एक 7, 7 दोन्ही 14. आता 22 दुनी 44, 44 चोक 176 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 1760. एवढं अंतर हे मीटरमध्ये अंतर असेल. तर आपल्याला किलोमीटरमध्ये जर करायचं असेल तर त्याला 1000 ने भागावं लागेल म्हणजे एकूण अंतर आपल्याला मिळेल 1.76 किलोमीटर. उत्तर आपल्याला किलोमीटरमध्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. पस्तीस सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर M समांतर रेषा N आणि रेषा X व रेषा Y या छेदिका आहेत. जर AB बरोबर 18 सेंटीमीटर, BC बरोबर 30 सेंटीमीटर, QR बरोबर 21 सेंटीमीटर तर PR ची लांबी काढा. इथं AB दिलेला आहे 18, BC दिलेला आहे 30, QR दिलेला आहे 21. तर आपल्याला PR ची लांबी काढायची आहे. जेव्हा L समांतर M समांतर N असतं त्यावेळेस AB छेद
ए बी छेद बी सी बरोबर ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. किमती ठेवून घेऊयात. ए बी 18 बी सी 30 बरोबर पी क्यू ची किंमत नाही ती काढून घेऊया छेद क्यू आर ची किंमत दिलेली आहे 21. आता साहित्रिक 18 आणि सायपंचे 30. पी क्यू बरोबर 21 गुणिले 3 63 छेदाला येईन 5. तिरकस गुणाकार केला 5 1 5 बारी 65 आणि राहिले 3 5 36. आता आपल्याला ही लांबी मिळाली आहे पी क्यू 12.6. दोघांची या बेरीज केली तर आपल्याला या पी आर ची लांबी मिळेल 21 आणि 12 33.6. हे आपलं उत्तर असेल फायनल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36. ज्या संख्येला 18 ने भागले तर बाकी 1 उरते, 24 ने भागले तर बाकी 7 उरते व 36 ने भागले तर बाकी 19 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती? तर आपण 18 वजा 1 बरोबर 17, 24 वजा 7 बरोबर 17 आणि 36 वजा 19 बरोबर 17. म्हणजे आपल्याला 18, 24 आणि 36 यांचा लसावी काढायचा आणि त्याच्यातून 17 ही संख्या वजा करावी. 18, 24 आणि 36 यांचा लसावी येईन 72. त्यातून हा जो फरक आलेला आहे समान 17 तो वजा करा. 72 वजा 17 आपल्याला संख्या मिळणार आहे 12तनं 7 गेले 5 हातचा माघारी आणि 55 आपल्याला उत्तर मिळेल. अशी ही लहानात लहान संख्या असेल. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 37. 7x वर्ग वजा 2x अधिक 4 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केली असता 10x वर्ग अधिक 5 ही बहुपदी मिळेल? तर 7x चा वर्ग वजा 2x अधिक 4 या बहुपदीमधून आपण m ही बहुपदी वजा करूया. म्हणजे आपल्याला कोणती बहुपदी मिळाली? 10x चा वर्ग अधिक 5. आता आपण ही पूर्ण बहुपदी इकडं पाठवूया बरोबर चिन्हाच्या, म्हणजे ती वजा होईल आणि m इकडं पाठवूया. म्हणजे असं लिहावं लागेल आपल्याला 7x चा वर्ग वजा 2x अधिक 4. आता ही जर 10x वर्ग वजा 5 ही बहुपदी वजा केली तर पूर्ण चिन्ह बदलतील. 10x वजा 10x चा वर्ग वजा 5 बरोबर m ते इकडं पाठवलं आपण. आता वजा 10x वर्ग अधिक 7x वर्ग ते येईल वजा 3x चा वर्ग. हे वजा 2x राहील पुन्हा आणि वजा 5 अधिक 4 ते वजा 1 येईल बरोबर m. म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला बरोबर उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 38. वर्गमुळात 1.96 वजा वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.49 छेद वर्गमुळात 0.00256. 1.96चं वर्गमूळ असेल 1.14. 2.25चं वर्गमूळ असेल ते वजा चिन्ह पाहिजे इथं. 1.96चं वर्गमूळ असेल 1.4 वजा 1.5. 2.25चं वर्गमूळ 1.5 अधिक 2.89चं वर्गमूळ
1.7 आणि आता 0.000 256चं वर्गमूळ येईल आपल्याला. आपण आधी 256चं वर्गमूळ काढलं 16, पण इथं पॉईंट नंतर 6 अंक आहेत. वर्गमूळ काढत आहोत म्हणून 6ला 2 ने भागा, 3 येईल आणि 3 घरं सोडून पॉईंट द्या. आता 1.4 आणि 1.7 ची बेरीज येईल. 3.1 वजा 1.5 छेदाला येईल 0.016. जर यातून 3.1 मधनं 1.5 गेले तर ते 1.6 छेदाला येईल 0.016. आता आपण 1.6 म्हणजे काय, तर 16 गुणिले 10चा वजा 1 छेदाला इथं 16 गुणिले 10चा वजा 3 येईल, कारण 3 घरं आपण पॉईंट इकडं सरकवला आणि 1 घर इकडं सरकवला. 16ला 16 कट होईल. हे जर 10चा वजा 3 वर गेलं तर ते 10चा अधिक 3 होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल 10चा दुसरा घात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 39. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत, तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? 2 रुपयाची नाणी आपण x मानूयात, 5 रुपयांची नाणी पण x होतील. आता 2 रुपयाची एकूण रक्कम होईल 2x अधिक 5 रुपयाची एकूण रक्कम होईल 5x बरोबर एकूण रक्कम आहे 196. 7x बरोबर 196. x ची किंमत काढूया. 7 1 7, 28 7 196 म्हणजे x बरोबर आलं 28. आता आपल्याला विचारलं आहे 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या, तर 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या असेल, 5 रुपयाची नाणी आपण x मानल्यात, ती असेल 28. जर एकूण नाणी किती असं विचारलं असतं तर 28 आणि 28 ते 56 उत्तर आपल्याला मिळालं असतं. प्रश्न क्रमांक 40. 40 अंश व 140 अंश मापाचे एकच शिरोबिंदू नसलेले कोन काढले तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ते कोन पूरक कोन आहेत. पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 40 अधिक 140 180 अंश येते. ते रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन असे असतात. ते विरुद्ध कोन तर कधीच नसतील. संलग्न कोन नाहीत. म्हणजे ते कोणते कोन आहेत, तर रेषीय जोडीतील का नाहीत कोन, तर त्यांचा शिरोबिंदू एक नाही, इथं नसलेले म्हटलंय म्हणून ते पूरक कोन असणार आहेत. प्रश्न क्रमांक 41. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -3/7 असेल आणि P व Q या बिंदूमधील अंतर 2 एकक असेल तर Q बिंदूचा निर्देशक किती असेल? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आपण ही संख्या रेषा काढली, इथं आपण P बिंदू म्हटलं, याचा निर्देशक आहे -3/7. समजा Q बिंदू जर आपण इकडं 2 एकक अंतरावर धरला, समजा इथं धरला, तर आपल्याला हे 2 एकक अंतर अधिक करावं लागतं, म्हणजे -3/7 अधिक 2. आता 7 दुने 14 -3 अधिक 14 छेदाला 7, 14तनं 3 गेले 11/7. हे आपल्याला एक उत्तर मिळेल. जर समजा आपण Q बिंदू इकडे धरला तर इकडलं अंतर समजा यातलं अंतर 2 एकक असेल तर इकडलं अंतर आपल्याला वजा करावं लागतं, म्हणजे -3/7 - 2, 7 2 14 -3
वजा 14 छेदाला 7, 14 आणि हे 3 वजा 17 छेद 7, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालं असतं. अशा प्रकारची 2 उत्तरं आपल्याला मिळाली असतील. बेचाळीस ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांब असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती? तर या ठिकाणी आपण ओ केंद्र असलेलं वर्तुळ आणि त्याची जीवा 10 सेमी घेतलेली आहे. या वर्तुळातील ओ केंद्र असलेलं वर्तुळ आणि त्याची त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर. या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचं, समजा ए बी ही जीवा आहे, ही एकूण अंतर आहे 16 सेंटीमीटर. तर जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर आपण जर लंब काढला तर ती जीवा दुभागते, म्हणजे समान भागात समान तिचे 2 भाग होतात. जर ही ए बी पूर्ण 16 असेल तर ए एम 8 असेल आणि एम बी 8 असेल. तर आपल्याला काढायचंय काय, तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे ओएम ची लांबी काढायची आहे. पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला माहिती पाहिजे. 6, 8 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 10 हा कर्ण आहे, 8 ही एक बाजू आहे, तर दुसरी बाजू आपोआप 6 येते. तर एकूण केंद्रापासून या जीवा किती सेंटीमीटर अंतरावर असेल, तर ती 6 सेंटीमीटर अंतरावर असेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. बघा 43वा प्रश्न, एका सभागृहाची लांबी 30 मीटर, रुंदी 9.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर म्हणजे 1/2 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा बसतील? तर फरशांची एकूण संख्या बरोबर, सभागृह आयताकृती आहे कारण लांबी आणि रुंदी दिलेली आहे. या सभागृहाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी छेद चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. तेव्हा आपल्याला फरशांची एकूण संख्या मिळेल. लांबी दिलेली आहे 30, रुंदी दिलेली आहे 9.5 छेद बाजू दिलेली आहे 1/2. बाजूचा वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग 1/4 येईल. तर आता हे 4 आहे ते डायरेक्ट इकडं गुणुलेलं होतं, म्हणजे ते कसं लिहिलं जातं तुम्हाला सांगतो. 30 गुणुले 9.5 गुणुले 4 असं येईल. तर आता आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. तर आपण आणखी गुणाकार हा सोपा करू शकतो. 30 गुणुले 9.5 म्हणजे 19/2 गुणुले 4, 4 1 4, बे 1 बे, बे 2 4 आणि 30 दुने 60 गुणुले 19, 19 सख 114 आणि त्याच्यावरती हा शून्य देऊन टाकला, हा शून्य दिला. तर 1140 फरशांची एकूण संख्या येणार आहे. प्रश्न क्रमांक 44, अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? तर किती टक्के जास्त गुण मिळाले हे काढायचे असेल तर 100 गुणुले x छेद 100 वजा x हे सूत्र वापरा, लगेच तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 100 गुणुले x म्हणजे 25 छेदाला 100 वजा 25 ते 75, 25 एका 25
25 त्रिक 75 आणि 100/3 म्हणजे 33.1/3 असतं. हे आपलं पाठच असलं पाहिजे. 45वा प्रश्न, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? तर हा आपण काटकोन त्रिकोण ABC काढलेला आहे. इथं 90 अंशाचा कोन होतो बी या ठिकाणी. तर एक बाजू 15 सेंटीमीटर, दुसरी बाजू 8 सेंटीमीटर काढली, तर जेव्हा हा बी बिंदू वर्तुळावरती आहे, ABC मधून या तिन्ही शिरोबिंदूमधून परिवर्तुळ गेलेलं आहे. अशा वेळेस बी हा जर कोन 90 अंशाचा असेल, तर AC हा कर्ण प्लस त्या वर्तुळाचा व्यास होतो. आपल्याला जर AC ची लांबी काढायची असेल, तर आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट माहिती पाहिजे. 8, 15 आणि 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आपल्याला आपोआप AC ची लांबी मिळेल 17 आणि त्रिज्या मिळेल 17/2 बरोबर 8.5 ही आपल्याला त्रिज्या मिळून जाईल. त्रिज्या ही व्यासाच्या अर्धे असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. 46 समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे आपल्याला. कर्णित चिन्हात 3/4 किंवा वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू दिलेली आहे 18, 18चा वर्ग येईल 324, 4 1 4, 4 8 32 आणि 4 1 4. एकूण क्षेत्रफळ आपल्याला मिळेल 81 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. सत्तेचाळीसवा प्रश्न, बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? समजा पहिल्यांदा बसचं तिकीट होतं 100 रुपये, आता याच्यामध्ये 20% वाढ म्हणजे 100 अधिक 20 ते येईल 120, पुन्हा त्याच्यामध्ये 10% वाढ म्हणजे 120च्या 10% जर आपण काढलं, हे 2 शून्य कटलं, तर ते 12ने वाढ होईल, म्हणजे 120 अधिक 12 132. आता मूळ तिकिटाचा दर आहे 100, त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे? तर ते 132 झालंय, म्हणजे 132 वजा जर 100 केलं तर आपल्याला 32 उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. हे गणित अनेक प्रकारे सोडवता येतं 5-6 पद्धतीनं. अठ्ठेचाळीस एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन या भावाने विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला? या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग गणित आहे हे. 25 रुपये डझनानं घेतली 25 डझन संत्री, आता तेवढीच संत्री म्हणजे 25 डझनच संत्री विकली 32 रुपये डझनानं, तर आपण शेकडा नफा ट्रिक न काढणार आहोत. शेकडा नफा बरोबर फक्त आपल्याला 32 वजा 25 करा, छेदाला 25 लिहा आणि गुणिले 100 करा, आपोआप तुम्हाला शेकडा नफा मिळून जाईल. 32 मधनं 25 गेले 7,
छेद 25 गुणुले 100, 25 एका 25, 25 चौक 100 आणि 7 चौक 28 शेकडा नफा आपल्याला मिळेल 28%. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 49वा प्रश्न, 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? उत्तर आपल्याला सेंटीमीटर मध्ये काढायचे आहे. तर इथं ही दोरीची लांबी मीटर मध्ये दिलेली आहे. समजा ती दोरी 216 मीटरची आहे, तिचं रूपांतर आपण सेंटीमीटर मध्ये केलं म्हणजे 100 ने गुणलं भागिले 5 ठिकाणी कापली म्हणजे एकूण तुकडे होतील 5 अधिक 1 6. इकडे बघा, ही दोरी आहे 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी कापली तर तुकडे होतील 1 2 3 4 5 आणि 6. तर आता प्रत्येक 6 ने भागल्यावरती प्रत्येक तुकड्याची लांबी मिळेल 6 1 6. जर 216 ला 6 ने भागलं तर 36 येईल आणि 36 वरती हे 2 शून्य देऊन टाकले सेंटीमीटर असेल 3600 सेंटीमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 50, 49 x वर्ग अधिक 64 छेद y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? तर यामध्ये आहे ना, ए घ्यायचं 49 x वर्गचं वर्गमूळ 7x आणि बी घेतलं आपण 64 छेद y वर्गचं वर्गमूळ 8 छेद y. तर आपल्याला पूर्ण वर्गातील राशी करायची. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये अधिक किंवा वजा 2ab हे पद नाही. जेव्हा ते पद येईल तेव्हाच ती राशी पूर्ण वर्ग होणार आहे. तर अधिक किंवा वजा 2ab ची किंमत काढूया. अधिक किंवा वजा 2 गुणुले 7x गुणुले b म्हणजे आहे 8 छेद y. 7 8 56, 56च्या दुप्पट 112, 112 x छेद y अधिक किंवा वजा म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1 अशी दोन उत्तर मिळून जातील. प्रश्न क्रमांक 51, 6.28 गुणुले 3.14 छेद 9.42 भागिले इथं भागिले आहे 3.14 चा वर्ग छेद 12.56. तर आता आपण याची किंमत आपल्याला विचारलेली आहे. तर काय करूयात आपण 6.28 गुणुले 3.14 छेद 9.42 इथं भागिले आहे. जर आपण गुणुलेचं चिन्ह दिलं तर छेद अंशाला जातो आणि अंश छेदाला येतो. 12.56 छेदाला 3.14 चा वर्ग करत बसू नका. ते फक्त आपण 3.14 गुणुले 3.14 असं लिहिलं तर ह्या 3.14 ला हे 3.14 कट होईल. आता 3.14 एक 3.14 3.14 गुणुले 2 6.28 येईल. आता 9.42 आणि 12.56 ला 3.14 ने आपण दोन्ही ठिकाणी भाग देऊयात. 3.14 त्रिक 9.42 येईल आणि 3.14 चौक 12.56 येईल. वरती शिल्लक काय राहिलं 2 गुणुले 4 म्हणजे 8
छेदाला खालती शिल्लक काय राहिलं 3, आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 4, 8/3 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 52, बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट्टीपेक्षा 5 ने अधिक आहे. मुलांची संख्या आपण x मानूयात, मुलींची संख्या निमपट म्हणजे x/2, 5 ने अधिक आहे म्हणून अधिक 5 म्हटलं. तर त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल, त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती असेल? तर मुलं आणि मुलींची संख्या एकूण दिलेली आहे x/2 अधिक 5 अधिक x बरोबर 65. तर आपण हे सोडवलं, x/2 अधिक x जवळ घेऊयात आणि 5 इकडे वजा करूयात, बरोबर 65 वजा 5. तर आता इथला छेद समान करूयात, x अधिक 2x आणि हे राहिलेलं छेदाचं 2 पुन्हा इकडं 60 ला गुणूयात, 65 वजा 5 ते येईल 60 गुणिले 2, 3x बरोबर 120 येईल आणि x बरोबर मिळेल आपल्याला 40. मुलांची संख्या आली 40, तर मुलींची संख्या आपोआप 65 वजा 40 केलं तर ते येईल 25. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 53, पुढील पैकी अचूक विधान कोणते? बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. संख्या रेषेवर अधिक 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे आहे. जर आपण अशी संख्या रेषा काढली, तर इथं 0 काढलं तर इकडं असती उजवी बाजू, इकडं असती डावी बाजू, मायनस म्हणजे वजा संख्या इकडं असतात डावीकडं आणि धन संख्या इकडं असतात उजवीकडं. तर संख्या रेषेवर अधिक 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे आहे. तर आता आपल्याला या दोघांचा तिरकस गुणाकार करावा लागेल. नक्की या दोघांमध्ये कोणती संख्या मोठी? तर तिरकस गुणाकार केलं, 11 गुणिले 5, 11×5 55 आणि 13 39 म्हणजे 5/13 ही संख्या मोठी आहे 3/11 पेक्षा. आता ही 5/13 ही संख्या इकडं असेल आणि 3/11 ही संख्या इथं कुठंतरी असेल, म्हणजे 3/11च्या या संख्येच्या उजवीकडे ती संख्या येते, म्हणून हे विधान बरोबर आहे. पुन्हा खाली आपण ताडून पाहूयात. संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात. आता ही धनसंख्या आहे ती डावीकडे येणार नाही म्हणून ही चूक आहे. संख्या रेषेवर वजा 4/13 व 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. 2/13 ही संख्या शून्याच्या उजवीकडे आली असती. म्हणजे आपण जर बघितलं तर फक्त पर्याय क्रमांक 1 हे विधान बरोबर आहे. आणखी ड बघूया आपण. संख्या रेषेवर वजा 5/13 ही संख्या
13च्या उजवीकडे येते. ऋण संख्या नेहमी धनसंख्येच्या डावीकडे येतात. म्हणजे पर्याय 1 हे आपलं विधान फक्त बरोबर राहील. चोपन्न 7.5 गुणिले 7.5 वजा 7 गुणिले 7.5 अधिक 3.5 गुणिले 3.5 छेद 7.5 वजा 3.5. 7 म्हणजे 2 गुणिले 3.5. 3.5चे दुप्पट 7 येईल. तर आता इथं ए बरोबर आपल्याला 7.5 घेतलं, बी बरोबर आपण 3.5 घेतलं. वरती सूत्र दिलंय ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग आणि छेदाला आहे ए वजा बी. आता याचा आपण यामध्ये रूपांतर करून घेतलं. ए वजा बी कंसाचा वर्ग होईल, छेदाला ए वजा बी. हे कट होईल म्हणजे यातलं एक ए वजा बी 1 आणि यातलं छेदाचं ए वजा बी कट झालं तर आपल्याला शिल्लक राहील फक्त ए वजा बी. ए वजा बी ची किंमत म्हणजे 7.5 वजा 3.5. तर आपल्याला मिळेल 4 उत्तर मिळेल. बरोबर 4 हे उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 55. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जाईल? आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्या 47, नंतर 43 आणि 41 यांची बेरीज येईल. या तिघांची मिळून 7 आणि 3 10 आणि 11 1 4 3 12 आणि 13 131 यांची बेरीज असेल. आता नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्या असतील 53 अधिक 59 अधिक 61 यांची बेरीज बघूयात. 61 आणि हे 120 आणि हे 53 ती बेरीज येईल 173. यांच्यातला फरक म्हणजे 173 वजा 131 42 येईल. या 42ला 3 नी भाग जातो, 2 नी भाग जातो आणि 7 ने भाग जाईल म्हणजे अ, ब आणि ड बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर असेल. तर उर्वरित भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.